मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूरमध्ये त्यांच्या होम पिचवर आहेत। नागपूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा आज रोड शो होणार आहे आणि या रोड शो दरम्यान काही अंतर मुख्यमंत्री बाईकवरून प्रवास करणार आहेत। नागपुरात भारतमाता चौक ते शिवाजी महाराज चौकापर्यंत हा रोड शो आयोजित करण्यात आलेला आहे। पुण्याच्या हडपसरमधल्या सभेमध्ये अजित पवारांनी पुन्हा एकदा भाजपचे नेते आणि मंत्री मुरलीधर मोहोळ यांना लक्ष्य केलंय। काहींचे गुंड निलेश घायवळ सोबत फोटो असल्याचं दाखवत भर सभेत अजित पवारांनी थेट मोहोळांवर निशाणा साधलाय। इथं अ गटातले उमेदवार एक आहेत, त्यांचे तर ते कुविख्यात गुंड निलेश घायवळ यांच्याबरोबरच ते फोटो आहेत। तेव्हा काही फोटो हा सूर्य हा जय थवे ही पद्धत आणि पट्ट्या तर याला कुणी मदत केली तुम्हाला माहिती आहे। आणि हे बाबा परदेशात पडून गेलाय आणि काय हसतमुख दाखवतोय, स्वतःही टोपी घातली आणि दुसऱ्यालाही टोप्या घातल्यात आणि ह्या आमच्या भगिनी त्यांना ओळखतायत। हे कुविख्यात गुंडाच्या बरोबर असं जर पुण्याचं झालं तर काय पुण्याचं होणार आहे याचा विचार तुम्हीच त्या ठिकाणी करा। एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी सभांचा धडाका लावलाय। काल अहिल्यानगरात त्यांनी भाषणात मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। मोदी सरकारनं मुस्लिम धर्मस्थळांच्या जमिनी लाटण्यासाठीच वक्फचा कायदा काळा कायदा आणला असं ते म्हणाले। हिजाब घालणारी महिला देशाची पंतप्रधान होईल असं आपण म्हणालो। बाबासाहेबांनी तसा अधिकार संविधानाद्वारे आम्हाला दिलाय याचा पुनरुच्चारही त्यांनी केलाय। अगर आप ये 6 मंजिलिस के उम्मीदवारों को पतंग के निशान पर बटन दबाकर कामयाब करेंगे तो हमारी ताईद के बगैर कोई भी नगर में महापौर नहीं बना सकेगा इंशाअल्लाह ताला। हम बादशाह घर के मौक़िफ़ में रहेंगे, जिसको चाहे उसके सर पे ताज रखेंगे और जिसको हम पसंद नहीं करते उसको तख्ते पे लिटा देंगे। आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा बातमी अकोल्यातून आहे। अकोल्यात बच्चू कडूंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय। मुख्यमंत्री फडणवीसांचा उल्लेख कडूंनी सर्वात लबाड मुख्यमंत्री असा केला। त्यासोबत बावनकुळे आणि राणा दाम्पत्यावरही तोफ डागली आहे। आम्ही पाहतोय त्या पिंपळेच्या मतदारसंघातच हा देवाभाऊ बोलला होता, 7-12 कोरा कोरा कोरा, 3 वेळा कोरा म्हटलं, 1 वेळ तर कर। एवढा लबाड मुख्यमंत्री देशाच्या पातळीवर पहिला देवाभाऊ आहे। नाव देवा कसं ठेवलं त्याचंच खरं तर भीती वाटतं। कोण नाव ठेवलं त्याचाच आम्ही पाहतोय खरं तर शोध केला पाहिजे आपण। एवढं गोडच नाव दिलं कसं? पुढेच्या किती खदानी आणि त्याच्यावर किती त्याचे ट्रक चालते जगदंबा ट्रॅव्हल्सच्या कंपनीचे ते पहा ना। थोडंसं कार्यकर्त्याला पैसा द्यायचा नाही, तिकीटही द्यायचे नाही। तर पुराव्यासहित माझ्याजवळ बावनकुळेचे पुरावे आहे, बाकीचे भेटले का तुम्हाला सांगा। हे पुरावे कधी म्हणजे 16चा निकाल लागल्यानंतर तुम्ही हा जाहीर करू ना ते सगळे। ते आमची कोणती काय ते बाई आहे हिंदू शहरने बटेंगे तो कटेंगे म्हणते आणि हिचा नवराच बीजेपीत नाही चालले। तिच्या आयला तुमच्या तर अरे आम्हाला इकडे ज्ञान पाजायचं, बटेंगे तो कटेंगे म्हणायचं आणि नवरा हल्लक तुम्ही हल्लक आणि पोट्ट प्रहार मध्ये पाठवून दे येऊन टाकू सहाले। हे असे लबाड तोंडेचे कोल्हे आणले कुठून तुम्ही? प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसचा भुरटे चोर असा उल्लेख केलाय, तर भाजपवाले हे डाकू असल्याचं म्हटलंय। अकोल्यात वंचितच्या सभेत त्यांनी भाजप आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला। काँग्रेसवाले छोट्या मोठ्या चोऱ्या करतात तर भाजपवाले संपूर्ण दुकानच लुटून नेतात असं आंबेडकरांनी म्हटलंय। ही अखेरची निवडणूक, याच निवडणुकीत भाजपचं कंबरडं मोडा असं आवाहनही त्यांनी केलंय। नेहमी म्हणत असतो काँग्रेसवाले भुरटे चोर आहे। कुठं साबण चोर दुकानात, कुठं टूथपेस्ट चोर, कुठे ब्रश चोर, कुठेतरी एखादी कुणी एक लोकांच्या 5 लोकांच्या बिस्किटचं पॅकेट असतं तेच चोर।
पुरते सोडू, घरचे पुरते चोरी करा. आणि एक महत्वाची अपडेट आहे. भाजपच्या नवी मुंबईतल्या जाहीरनाम्यात चक्क हिंदी सक्तीचा उल्लेख करण्यात आलाय. भाजपनं जाहीर केलेल्या जाहीरनाम्यामध्ये महानगरपालिकेच्या शाळांमध्ये हिंदी सक्तीचा उल्लेख करण्यात आलाय आणि भाजपच्या या जाहीरनाम्यावर मनसेनं अर्थातच हल्लाबोल केलेला आहे. भाजपच्या जाहीरनाम्यातून परप्रांतीयांचं प्रेम उघड होत असल्याचं मनसेकडून सांगण्यात येत आहे. ठाकरेंच्या रेट्यामुळे दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतर हिंदी सक्तीचा निर्णय मागे होतो. नरेंद्र जाधवांची समिती नेमली जाते. संपूर्ण महाराष्ट्रात गेल्यावर सर्वसामान्य सर्व महाराष्ट्रातल्या जनतेकडून त्याला विरोध होतो. आणि आता 29 महानगरपालिकेत मला संशय आहे, फक्त नवी मुंबई महानगरपालिकेत बीजेपीच्या जाहीरनाम्यात नाही, सर्व महानगरपालिकेच्या जाहीरनाम्यात महानगरपालिकेच्या शाळांमधून मराठीबरोबर हिंदी सक्तीचा एक छुपा अजेंडा चालवण्याचं काम दिल्लीश्वरांच्या कृपेने महाराष्ट्रातील रंगाबिल्ल्याचं सरकार करतं. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. किशोरी पेडणेकरांनी प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप करत हायकोर्टात याचिका दाखल झाली होती. मात्र निवडणूक तोंडावर असल्यानं तातडीच्या सुनावणीस उच्च न्यायालयानं नकार दिलाय. मात्र निवडणुकीनंतर याचिकेवर सुनावणी घेण्याचं स्पष्टही केलंय. शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या सुशी शहा यांनी किशोरी पेडणेकरांच्या उमेदवारीला आव्हान देत याचिका दाखल केली होती. आणि एक महत्वाची अपडेट. महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी थंडावणार आहेत. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार करता येणार आहे. गुरुवारी म्हणजे 15 जानेवारीला मतदान होणार आहे, तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज नागपूरमध्ये रोड शो होणार आहे. मध्य नागपुरातल्या प्रमुख चौकातून त्यांचा रोड शो होणार आहे आणि पुण्यात दुपारी 1 वाजता फडणवीसांची प्रचार सभा होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पिंपरीतल्या धायरी भागात रोड शो होणार आहे, तर संध्याकाळी सांगता सभेनं प्रचाराची तोफ थंडावणार आहे. तर ठाकरे बंधू आज शेवटच्या दिवशी शाखा भेटींवरती भर देणार आहेत. राज ठाकरे आज पुण्यातल्या उमेदवारांची भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे काही प्रभागांना भेटी देतील. आदित्य ठाकरे सुद्धा आज शाखांना भेटी देणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुलाखत झाली. सुप्रसिद्ध अभिनेत्री गिरिजा गोडबोले हिनेही मुलाखत घेतली. चना पोहा विथ नितीन गडकरी या मुलाखतीत सध्याच्या राजकारणावर त्यांनी काय भाष्य केलंय पाहूया. योगायोगानं काल मी मूलभूत सुविधा आणि सुखसोयी दिल्या की पार्टी बदलतातच सगळे. आजकाल नायदर रायटिस्ट नॉर लेफ्टिस्ट वी आर नोन अपॉर्च्युनिस्ट असं सध्या आहे. सो मोर अपॉर्च्युनिस्ट. कारण लोक पॉवर ओरिएंटेड झाल्या. म्हणजे त्याला 2 प्रकारचं राजकारण आहे, पॉलिटिक्स ऑफ कन्व्हिनियन्स अँड पॉलिटिक्स ऑफ कन्व्हिक्शन. आणि त्यामुळे आता पण येणाऱ्या काळात जी पार्टी सत्तेत आहे त्याच्यात जा आणि तिची सत्ता गेली की ज्याची येईल त्याच्यात घुसा असा मार्ग झाल्यामुळे थोडंसं हे एक्सपोर्ट इम्पोर्ट फारच जास्त होत आहे इकडून तिकडे. मला पंजाबमध्ये मुख्यमंत्री म्हणाले की आप पंजाब से कहीं से भी खडे हो जाओ हम आपको चुन कर देंगे. आता मला देशात अनेक लोक म्हणतात की तुम्ही आमच्याकडनं लढवा, पण मी सांगितलं नाही, मी जोपर्यंत निवडणूक लढवीन तर नागपुरातूनच लढीन. कारण नागपूर माझं जन्मस्थान आहे, नागपूर माझं कार्यक्षेत्र आहे आणि ज्या शहरांनी मला सायकल आणि लोणावरून फिरून नंतर आशीर्वाद दिले आणि त्या शहरांनी मला मोठं केलं, त्या शहराच्या जनतेचं ऋण मी आयुष्यात विसरणार नाही. आणि म्हणून मी नागपूरला आहे. म्हणून काही वेळा माझा त्रासही होतो. मी पण इलेक्शन पार्टीचा आहे, ते जातीपातीचं पुष्कळ राजकारण चालतं. आमचे बरेच दिले, मी कोणी आले जो करेगा जात की बात उसको कस के मारूंगा लात. नागपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपचा खेळ बहुजन समाज पक्ष बिघडवेल असा दावा बसपा जिल्हाध्यक्षांनी केलाय. किमान 25 जागा जिंकत नागपूरमध्ये क्रमांक 2 वर आम्हीच राहू, नागपूरचा महापौर आम्हीच ठरवू असा दावा बसपाच्या जिल्हाध्यक्षांनी केलाय. बसपाचे 2017 मध्ये 10 नगरसेवक निवडून आले होते. तब्बल 2 ठिकाणी बसपाचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. यंदा बसपानं 83 जागा लढवत किमान 20 ते 25 जागांवरती विजयाचा दावा केला असून नागपूरमध्ये काँग्रेसपेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणू असा विश्वासही व्यक्त केला. नागपूर महानगरपालिकेमध्ये आज
38 प्रभागामध्ये जर विचार केला तर बहुजन समाज पार्टीचे 25 ते 27 नगरसेवक निवडून येण्याच्या कगारमध्ये आहे. दोघांनाही बहुमत मिळालं नाही आणि बॅलन्सिंग पॉवर में बहुजन समाज पार्टी जी आपली मजल मारेल त्यामध्ये सरळ सरळ मेयरचा दावा बसपा करेल आणि यांच्या बिचात घुसून नागपूर महानगरपालिकेचा मेयर हा निळ्या झेंडाच्या बाबासाहेबाच्या हत्तीच्या या दीक्षाभूमीच्या पवित्र इथे आमच्या नागपूर महानगरपालिकेवर बसपाचा झेंडा यावेळेस तिथं फडकेल असा मला विश्वास आहे. आणि यानंतरची बातमी अकोल्यातून आहे. अकोला जिल्ह्यातल्या अकोटमध्ये एमआयएम आणि भाजपच्या मैत्रीचा दुसरा अंक सुरू झालाय. भाजपचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र बरेठिया यांचा मुलगा जितेन बरेठियाची स्वीकृत नगरसेवकपदी निवड होण्याची शक्यता आहे. त्यांच्या निवडीला पाठिंबा होता एमआयएमच्या नगरसेवकांचा. एमआयएमच्या 5ही नगरसेवकांनी बरेठियांच्या पाठिंब्याचं पत्र दिलंय. एमआयएमकडूनही स्वीकृत नगरसेवक पदासाठी ताज राणा यांचं नाव आलं होतं. मात्र वेळ निघून गेल्यावर उमेदवारी दाखल केल्याचं कारण देत त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही. त्यामुळे एमआयएमकडून आता केवळ बरेठियांचा अर्ज आहे. या संपूर्ण प्रकरणात भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांनी हात वर केले. बरेठिया पिता पुत्राचा पक्षाशी कोणताही संबंध नसल्याचं ते म्हणाले. रामचंद्र बरेठिया भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष असल्याची माहिती भाजपतल्याच विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. बरेठिया पिता पुत्रांचा भाजपशी असलेला संबंध आणि आमदार प्रकाश भारसाकळेंशी असलेल्या जवळकीचे पुरावेच एबीपी माझाच्या हाती लागले. या पुराव्यांमुळे आमदार भारसाकळे यांच्या दाव्यातली हवा निघून गेली आहे. भारतीय जनता पार्टीचे मूळ सदस्यही नाही आहे आणि त्या दृष्टीनं हा भारतीय जनता पार्टीला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कलेक्टरांनी 2 नावं पाठवलेले आहेत, मोहम्मद साजिद आणि जितेश बरेठिया. बरेठियाची आमचा मात्रही संबंध नाही या न्यूजशी. तरी एबीपी चॅनलनं न्यूज दुरुस्त करावी आणि फ्रेश न्यूज टाकावी ही विनंती. पुढची बातमी पाहूया. मागच्या काळात महानगरपालिका भ्रष्टाचाराचा अड्डा बनली अशी टीका शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केली. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील माध्यमांशी बोलत होते. या महापालिकांचे अड्डे हे भ्रष्टाचाराची कुरणं झालेली आहेत. महापालिका म्हणजे भ्रष्टाचाराचे अड्डे किंवा भ्रष्टाचाराची कुरणं झालेली आहेत. या महापालिकांमध्ये पारदर्शी कारभार व्हायचा असेल तर सामान्य आणि सेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांनी महापालिकेत जाण्याची संधी द्यावी. बातम्यांचा वेगवान आढावा पुढे सुरू ठेवूया. आपल्या पक्षातले लोक भाजपात गेल्यानं आपले पक्ष स्वच्छ होतात असा टोला सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी लगावला. तसंच काँग्रेस पक्षावरती आपलं एकतर्फी प्रेम होतं आणि भविष्यातही कायम राहणार असं खासदार विशाल पाटील यांनी म्हटलंय. या काँग्रेस पक्षावर माझं एकतर्फी प्रेम होतं, आहे आणि राहणार. मला नाही पटत भाजपचा विचार. असा विचार जो ह्याला वेगळा समजतो, जो बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे त्याला खोटा समजतो, त्याला बदलायचा प्रयत्न करतो. जे अण्णाभाऊ साठेंसारखे विचार आहेत, शाहूंचे फुलेंचे विचार आहेत, त्याच्या विरोधात विचार मांडतो, ते भाजपचे विचार मला पटत नाही. मी नाही जाऊ शकत. तुम्हाला जायची इच्छा होती, मी सांगितलं जाऊ नको. फसवी पार्टी आहे, तुम्हाला काम पाहिजे. जे आपल्या पार्टीतून तिकडं ऐन वेळी गेले, ज्यांच्यावर पोलीस कारवाई होण्याची शक्यता आहे असं त्यांचा दावा आहे खोटे आरोप असल्यामुळे, ते आरोप घेऊन जे गेले, माझं तर मत आहे की ज्यांच्यावर आरोप होतात आणि जे तिकडे जातात त्यामुळे आमचा पक्ष स्वच्छ होतो असं माझं मत आहे. त्यामुळं आमच्या पक्षात गुन्हेगारांचं प्रमाण सगळ्यात कमी आहे महाराष्ट्रात. जे गेले ते भीतीनं गेले, त्यांनी काही ना काही चुका केलेल्या आहेत. अशी लोक आमच्या पक्षातून गेली. आम्ही आमचे पक्ष पुन्हा नव्यानं उभा करू. नवी मुंबईची सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. मंत्रिमंडळात एकत्र काम करणारे एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांमध्ये महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं संघर्षानं टोक गाठलंय. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात गणेश नाईकांनी पुन्हा एकदा शिंदे पितापुत्रांना डिवचलंय. गेल्या 2 दिवसात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी गणेश नाईकांच्या वयावरून निशाणा साधला होता आणि नेमका तोच धागा पकडत गणेश नाईकांनी थेट एकनाथ शिंदेंवरती बोचरी टीका केली.
त्या उपमुख्यमंत्र्याला माझं म्हणणं आहे की तू गणेश नाईकला हलक्यात घेतलास. तुझा पोरगा बोलतो वय झालंय. अरे गणेश नाईक काल दिघ्यामध्ये 12 किलोमीटर चालला नॉनस्टॉप. 3 दिवसापूर्वी कोपर केलेला 10.5 किलोमीटर चालला. पण तुझ्या बापाला नॉनस्टॉप गणेश नाईकच्या बरोबर चालायला सांग. जर गणेश नाईक हरला तर राजकारण सोडून देईल. नाही तुझ्या बापाला राजकारण सोडायला सांग. तुम्ही टांगा पलटी घोडे फरार न तर गणेश नाईकने ठरवलं तर तुमचा टांगा पलटी घोडे लापता. आणि बोलतो करून दाखवीन. माझ्या एवढ्या आयुष्यामध्ये सुखी राजकारणी एकटा गणेश नाईक आहे. नो टेन्शन. मला रात्री 3 गोळ्या खायला लागत नाहीत. मी इथं झोपलो 5 मिनिटांमध्ये झोपतो. त्यांना 3 गोळ्या घ्यायला लागतात. कधी कधी चक्कर येते. मग वय झालं म्हणून काय, जर का चक्कर येते म्हणजे अनफिट माणूस झाला. मी कुठं काय चिडल्या बिडल्यानंतर मुरबाडच्या शेतावर जात नाही. हे लगेच दरे गावाला जातं. मी कुठं काय चिडल्या बिडल्यानंतर मुरबाडच्या शेतावर जात नाही. हे लगेच दरे गावाला जातं. भाजपमध्ये बेशिस्तपणा कृष्णा पाटील चालत नाही. आणि जोपर्यंत वरिष्ठ लोकांची सांगणं आहे तोपर्यंत आम्ही मानू. पण वरिष्ठांनी सांगितलं याची टांगा पलटी करा तर टांगा पलटीवर घोडे लापता निश्चित होतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असेल. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेण्याची वेळ झाली आहे. थोड्याच वेळात पुन्हा भेटूया.